इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 प्रकरण 4 गुणोत्तर व प्रमाण समान गुणोत्तराच्या गुणधर्माचा उपयोग ॲप्लिकेशन ऑफ इक्वल रेशो सराव संच 4.3 यावरचे उदाहरण आपल्याला सोडवायचे आहेत। त्या चौथ्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे x वर्ग अधिक 12x वजा 20 छेद 3x वजा 5 बरोबर x वर्ग अधिक 8x अधिक 12 छेद 2x अधिक 3 समीकरण सोडवायचं आहे। हे समीकरण समानतेचे जे विविध प्रकारचे गुणधर्म योग विवेक क्रिया यांचा उपयोग करून सोडवायचा आहे। x वर्ग अधिक 12x वजा 20 छेद 3x वजा 5 बरोबर x वर्ग अधिक 8x अधिक 12 छेद 2x अधिक 3। इथे आपण 12x आहे, इथे 20 आहे, 5 चौक 20 आणि 3 चौक 12 म्हणजेच या दोघं समीकरणाच्या दोन्ही बाजूला 1/4 ने गुणूया छेद 3x वजा 5 गुणिले 1/4 कारण 3 चौक 12 5 चौक 20 बरोबर डावी बाजू झाली। त्याचप्रमाणे उजव्या बाजूला सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे गुणाकार करायचा आहे छेद 2x अधिक 3 गुणिले 1/4 एकाने गुणलं म्हणजे उत्तर आहे तसं येणार आहे। x वर्ग अधिक 12x वजा 20 छेद 4ने 3ला गुणलं म्हणजे 12x वजा 5 चौक 20 बरोबर अंशस्थानी x वर्ग अधिक 8x अधिक 12 कारण एकाने गुणलं तर उत्तर ते देणार आहे। या 4ने 2ला गुणा 4 दुने 8x अधिक 4 त्रिक 12 म्हणजे इथे 1/4 ने गुणून म्हणून पुढे ही जी क्रियाचं वियोग क्रिया आपल्याला घ्यायची आहे। वियोग क्रिया नेमकी काय तर छेद हा अंशातून वजा करायचा असतो दोन्ही बाजूतून। पहिलं x वर्ग अधिक 12x वजा 20 कंसात अधिक 12x वजा 20 ही झाली डावी बाजू। त्याचप्रमाणे उजवी बाजू x वर्ग अधिक 8x अधिक 12 कंसामध्ये वजा छेद आहे 8x अधिक 12 याचा छेद आहे 12x वजा 20 दोन्ही बाजूंना वियोग क्रियाचा उपयोग या ठिकाणी करत आहोत 8x अधिक 12 म्हणून हे जर कोण सोडवला x वर्ग अधिक 12x वजा 20 इथं वजा चिन्ह आहे कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह विरुद्ध होईल। अधिक 12x आहे तर हा वजा 12x हा अधिक 20 वजा 20 आहे तर तो काय होईल अधिक 20 छेद 12x वजा 20 बरोबर उजव्या बाजूला कंस सोडवला x वर्ग अधिक 8x अधिक 12 वजा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून कंसातील आतील पदाचं चिन्ह विरुद्ध करावं। हा 8x अधिक येतं काय होईल वजा 8x वजा 12 आणि छेद 8x अधिक 12 जसेचा तसा। हा 12x अधिक आहे आणि हा 12x वजा आहे कॅन्सल होतील। हा वजा 20 आहे हा अधिक 20 कॅन्सल आहे। त्याचप्रमाणे इकडे अधिक 8x वजा 8x कॅन्सल अधिक 12 वजा 12 कॅन्सल म्हणजेच वरती शिल्लक राहिलं आहे x वर्ग छेद 12x वजा 20 बरोबर उजव्या बाजूला आहे x वर्ग छेद 8x अधिक 12। आता हा x वर्ग याचा लोप करायचा आहे मग आपण जर x ची किंमत 0 घेतली x बरोबर 0 घेतली तर हे समीकरण सत्य आहे म्हणजे x ची किंमत या ठिकाणी 0 आहे। परंतु x इज नॉट इक्वल टू ही किंमत घेतली तर आणि हा x वर्ग कॅन्सल केला दोघा बाजूला असल्यामुळे किंवा त्याला x वर्ग छेद 12x वजा 20 बरोबर x वर्ग छेद 8x अधिक 12 दोन्ही बाजूंना x वर्गने भागून x वर्ग छेद 12x वजा 20 छेद 1 छेद x वर्ग बरोबर उजवी बाजू x वर्ग 8x अधिक 12 गुणिले 1 छेद x वर्ग कॅन्सल x वर्ग कॅन्सल मग राहिलं आपल्या या ठिकाणी
हा एक्स बरोबर कॅन्सल. 12x वजा 20 बरोबर 8x अधिक 12. म्हणून हा 8x वजा अधिक इकडे त्यांना वजा होईल. 12x वजा 8x बरोबर उजव्या बाजूचा 12 आणि डाव्या बाजूकडे असणारा वजा 20 हा इकडे त्यांना अधिक होणार आहे, अधिक 20. म्हणून 12x मधून 8x गेले, राहिले 4x बरोबर दोघांची बेरीज केली ते आली 32. x बरोबर 32 आणि हा 4 गुणिले इकडे त्यांना भागील होईल. 4 1 4, 4 8 32 म्हणजेच x बरोबर 8. म्हणून या समीकरणाची उकल x बरोबर 0 किंवा x बरोबर 8 या समीकरणाची उकल आहे. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं असतं.